सरकारने लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना जाणीवपूर्वक मतांचे राजकारण करत धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी CAA हा कायदा लागू केला आहे। या निर्णयाचा पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेतर्फे इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर जाहीर निषेध करण्यात आला। पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तौफिक किल्लेदार, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जयसिंग कांबळे यांनी प्रांताधिकारी कार्यालयातील शिरस्तेदार नायब तहसीलदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले। भारतीय संविधानाने नागरिकत्वाची जी आचारसंहिता लागू केली आहे यामध्ये व्यक्तीसाठी आहे, ती कोणत्या जातीला किंवा धर्माला नाही। मग भाजपाचे हे सरकार जाणीवपूर्वक मुस्लिम धर्मीय वगळून बाकी सर्व धर्मीयांच्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देणं म्हणजे संविधानालाच लाथाडल्यासारखे आहे। धर्मनिरपेक्ष लोकशाही हा संविधानाचा आत्मा आहे, तोच उद्ध्वस्त करून मनुस्मृती लादण्याचे षडयंत्र मोदी, शहा आणि भाजप सरकार करत आहे। हिंदू राष्ट्राच्या नावाखाली या देशातील मुस्लिम धर्मीय वगळून अल्पसंख्याक समाजातील भावा बहिणींना अन्यायकारी हा कायद्याचा आम्ही निषेध करून केंद्र सरकारच्या या निर्णयाचाही विरोध करून हा अन्यायी संविधान विरोधी कायदा मागे घ्यावा असे आवाहन करत आहोत। जर का जबरदस्तीने हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न केल्यास पुन्हा देशव्यापी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत आहोत असे निवेदनात म्हटले आहे। निवेदनावर कुमार कांबळे रेंदाळ, राजू पेंढारी रुकडी, सलीम संधी आदीच्या सह्या आहेत। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।